अकोला जिल्ह्यातील 5 पत्रकारांना आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी विधान परिषदेनं 5 दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावल्याच्या निर्णयाविरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर दिनांक 15 डिसेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आलंय की नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात एका बातमीच्या अनुषंगाने दाखल तक्रारीवरून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। या निर्णयानुसार अकोला येथील हर्षदा गणेश सोनवणे, सतीश देशमुख, गणेश सोनवणे, अमोल नांदुरकर आणि अंकुश गावडे या 5 पत्रकारांना 5 दिवसांची कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या शिक्षेचा जाहीर निषेध करताना मूर्तिजापूरच्या पत्रकार बांधवांनी सांगितले की हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे। अशा प्रकारे विशेषाधिकाराचा वापर करून पत्रकारांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। निवेदनात पुढे नमूद करण्यात आलंय की पत्रकारितेवर अंकुश आणून बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा हा प्रयत्न आहे। मात्र निर्भीड आणि इनामदार पत्रकारिता जिवंत असेपर्यंत हा डाव यशस्वी होणार नाही। पत्रकारांना कोणत्याही दबावाशिवाय सत्य मांडण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। समस्त पत्रकार बांधवांनी माननीय मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित महिला पत्रकारासह सर्व पत्रकारांना त्वरित न्याय देण्याची मागणी केली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच जेल भरो आंदोलन करण्याचा स्पष्ट इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। सद्यस्थितीत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मिटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता, त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह 4 पत्रकारांना 5 दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। अमोलजी मिटकरी हे आमचे घरचेच एक सदस्य आहेत, परंतु त्यांनी असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मिळालेल्या अधिकारानुसार पत्रकारांवर अंकुश आणण्याचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे असं दिसून येते। परंतु कितीही पत्रकारांवर अशा प्रकारचे जेलमध्ये टाकण्याचे किंवा त्यांना गाडीखाली कुचलण्याचे, त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असले तरी एक जरी सत्य लिहिणारा पत्रकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारांचे मनोधैर्य कोणीही खच्चीकरण करू शकणार नाही, हे लक्षात घ्यावे। पत्रकारांनी आपली लेखणी चालवली की त्यांच्यावर अशा प्रकारचे दडपण आणले जातात। पत्रकारांनी काय फक्त स्तुतीसुमनच लिहावी का? पत्रकारांना मिळालेल्या बातमीनुसार ते आपली बातमी प्रकाशित करीत असतात। त्यांचा कोणाशी काही व्यक्तिगत हेतू नसतो, कोणाची बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो। तरी देखील पत्रकारांना अशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आणि वर्षानुवर्षापासून केला जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली, त्यांचाच वसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही। अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही। उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता द्वेषाने उसळून येतो वेगाने, ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे। आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील, किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा, आम्ही घाबरणार नाहीत। जय हिंद, जय भारत। प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।